शेतकरी बंधूंनो, राज्यासह देशामध्ये या 3 कारणांमुळे सोयाबीनचे बाजारभाव होणार 7,000 रुपये पार. शेतकऱ्यांमध्ये मोठ्या आनंदाचं वातावरण त्या ठिकाणी आता निर्माण झालं आहे. एकीकडे बाजार समिती असेल तर दुसरीकडे प्रक्रिया प्लांट्स असतील, अशा दोन्ही ठिकाणी सोयाबीनचे बाजारभाव हे जवळपास 6,000 रुपयांच्या आसपास त्या ठिकाणी पोहोचले आहे. दुसरीकडे आपण जर का पाहिलं तर मागील 1 महिन्यापासून सोयाबीनच्या बाजारभावात जवळपास 68% वाढ त्या ठिकाणी नोंदवली गेली आहे. खुल्या बाजारातील सोयाबीन हे आता एकंदरीतच कडाडलं तर दुसरीकडे जे काय बियाण्याचं सोयाबीन आहे त्याला राज्यामध्ये 6,500 ते 6,800 रुपयाच्या दरम्यान त्या ठिकाणी दर मिळतोय. याशिवाय जी काय सोयाबीनची निर्मिती होते त्या निर्मितीमध्ये जवळपास 82% त्या ठिकाणी आता घट नोंदवली गेली आहे आणि यामुळं त्या ठिकाणी सोयाबीनला देखील बाजारभाव हे आता काढले आहे. दुसरीकडं सोया तेल जे काय आहे तर या सोया तेलाच्या आवकीमध्ये जवळपास 28% घट नोंदवली गेली. त्यामुळं एकंदरीत सोयाबीनचे बाजारभाव हे त्या ठिकाणी आता वाढलेले आहे. दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये देखील सोयाबीनच्या बाजारभावात मोठी तेजी त्या ठिकाणी आता दिसून आलेली आहे आणि या सर्व गोष्टींचा परिणाम सोयाबीन दरावरती आपल्याला त्या ठिकाणी होताना दिसतो आणि म्हणूनच फेब्रुवारी महिन्यामध्ये सोयाबीनचे बाजारभाव हे जवळपास 7,000 रुपयांचा टप्पा पार करतील असं त्या ठिकाणी एकंदरीत दिसतं. आणि या संदर्भात एक महत्त्वाचा अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काळजीपूर्वक पाहा. चॅनलवरती नवीन असं चॅनल सबस्क्राईब देखील करा. शेतकरी बंधूंनो, एकंदरीत सोयाबीन उत्पादक जे काही जिल्हे आहे यामध्ये लातूर असेल, धाराशिव, नांदेड, बीड या जिल्ह्यातील शेतकरी कंपन्यांच्या 200 तर बाजार समित्यांच्या 17 केंद्रावरती आतापर्यंत 17.5 लाख क्विंटल सोयाबीनची खरेदी झाली. या खरेदीबाबत खरेदी कंपन्यांनी नाफेडच्या केंद्रांना सुद्धा त्या ठिकाणी मागं टाकलंय आणि म्हणूनच सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. काही केंद्र याच्यामध्ये आडत व्यापारी असतील किंवा व्यापाऱ्यांच्या संदर्भात गोदामं असतील, याशिवाय जे काय खुल्या बाजारातील व्यापारी असतील यांच्या खरेदीमध्ये मोठी वाढ झाल्याचं चित्र त्या ठिकाणी आता दिसून येते. दुसरीकडे यंदा त्या ठिकाणी 15 नोव्हेंबरपासून नाफेडनं हमीभावाची सोयाबीन खरेदी करायला सुरुवात केली होती. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या माध्यमातून शेतकरी कंपन्या तसंच बाजार समित्यांना खरेदी केंद्राचं वाटप झालं. मंजुरीसोबत या केंद्रांना बारदानाही त्या ठिकाणी उशिरा मिळाले, तरीही केंद्रांनी जे काय नाफेडच्या केंद्रांना काही काळातच त्या ठिकाणी आता मागं टाकलं. दुसरीकडे आपण जर का पाहिलं तर त्या ठिकाणी पणन मंडळाच्या विभागीय कार्यालयाअंतर्गत लातूर, नांदेड, बीड, धाराशिव जिल्हे येतात. यात लातूर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक 105 केंद्र असून 6 बाजार समित्यांनंतर केंद्रांचा याच्या ठिकाणी समावेश आहे. नोंदणी केलेल्या 58,193 पैकी आतापर्यंत जवळपास 42,612 शेतकऱ्यांनी सुमारे 9,65,549 क्विंटल सोयाबीनची हमीभावानं विक्री केली. तर दुसरीकडे धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा काही अशीच परिस्थिती आहे. यामध्ये एकंदरीतच या केंद्रावरती जवळपास 12,190 शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी नोंदणी केली होती. यापैकी 8,000 जवळपास जर का आपण पाहिलं तर 772 शेतकऱ्यांनी आतापर्यंत त्या ठिकाणी हमीभावाच्या विक्रीला प्राधान्य दिले. नांदेड जिल्ह्यामधील सुद्धा 46 शेतकरी कंपन्यांनी जवळपास 6,000 बाजार समित्यांच्या केंद्रावरती जवळपास 24,545 शेतकऱ्यांनी 4,96,598 क्विंटलची जी काय सोयाबीनची विक्री आहे ती आतापर्यंत त्या ठिकाणी केली आहे. दुसरीकडे आपण जर का पाहिलं तर एकूण जर का 217 खरेदी केंद्र या ठिकाणी होती आणि म्हणून यांच्या माध्यमातून जवळपास नोंदणी केलेले शेतकरी 1,30,325 तर विक्री जे काय शेतकऱ्यांनी केली तर 80,429 शेतकऱ्यांनी आतापर्यंत विक्री केली. तर सोयाबीनची जी काय खरेदी आहे ती 17,54,191 क्विंटलची खरेदी आतापर्यंत त्या ठिकाणी झाली आहे. तर बाजार समित्यांकडून सोयाबीनची जी काही खरेदी ती 80,801 क्विंटलची त्या ठिकाणी झाली आहे. आणि याच माध्यमातून पूर्ण राज्यभर त्या ठिकाणी अशीच काहीची परिस्थिती त्या ठिकाणी जर राहिली तर त्या ठिकाणी एकंदरीत सोयाबीनची टंचाई आता निर्माण झाली आहे. सोयाबीनपासून निघणारं जे काय उत्पादन आहे ते म्हणजे त्या ठिकाणी सोयाबीन आणि सोया तेल याच्या त्या ठिकाणी उत्पादनातसुद्धा त्या ठिकाणी घट नोंदवली गेली आहे आणि म्हणून सोयाबीनला बाजारभाव हे आता त्या ठिकाणी वाढलेले आहे. अशीच परिस्थिती जर निर्माण झाली तर सोयाबीनचे बाजारभाव हे जवळपास फेब्रुवारी महिन्यामध्ये हे 7,000 रुपयांचा टप्पा देखील त्या ठिकाणी गाठू शकतील असं बाजारभाव अभ्यासकाच्या वतीनं त्या ठिकाणी सांगण्यात आलं. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुमच्याकडे जर का सोयाबीन असेल आणि ते जर तुम्ही का विक्रीसाठी आणणार असाल तर रोजच्या बाजारभावावरून रोज सोयाबीनची विक्री करणं हे तुमच्यासाठी अतिशय फायदेशीर त्या ठिकाणी ठरू शकतं.